अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर. राहाता, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यासह अनेक भागांना मुसळधार पावसानं झोडपलं. अर्धा तास बरसलेल्या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांची चिंता वाढली. पुण्यामधल्या ओझर गणपतीला संकष्टी चतुर्थीनिमित्त मोठी गर्दी. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सिंधुदुर्गमधल्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. मालवण, आचरा, वैभववाडी भागामध्ये जोरदार पाऊस. आंबा, काजूचं मोठं नुकसान. जेजुरी गडावर मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे गडावर आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळी भुईमुगाचं मोठं नुकसान. दारवा तालुक्यामधल्या बोध, बिजोरा, दत्तापूर, मांगकिन्ही गावांमध्ये मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे भुईमुगाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला. वाशिममधील शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी पावसाचा जोर कायम. पोहरा देवीमध्ये थंड पेयांची विक्री करणाऱ्या महिलेच्या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान. हवामान खात्याच्या 20 मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा. रायगड जिल्ह्यामध्ये माणगावमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. माणगाव बाजारपेठेमध्ये वाहतूक ठप्प. नागरिकांची तारांबळ. जळगावच्या मुक्ताईनगरमधील वडोदा सुळे परिसरामध्ये अवकाळी पावसानं थैमान. शेतकऱ्यांच्या मका, ज्वारी पिकांना फटका बसण्याची भीती. रत्नागिरी जिल्ह्याला 18 मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट. या कालावधीमध्ये जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचं छत उडालं. उदगीर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. 600 कोंबड्या, 24 मेंढ्यांसह 5 गायी म्हशी दगावल्या. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. मुसळधार पावसामुळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पाणी शिरलं. बेळगाव जिल्ह्यामधील बैल होंगाळांच्या सुदगुट्टी गावामधील कार्यालयामध्ये पाणी. तासभर कोसळलेल्या पावसामुळे रस्त्याला तलावाचं सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 4-5 दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाचा थैमान. काल झालेल्या पावसामुळे मालेगाव तालुक्यामधील शिरपूर जैन तीर्थक्षेत्रामधील बसस्थानकामध्ये साचलं पाणी. ग्रामपंचायतीच्या कामावर नाराजी. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधल्या चिंचपुरामधील शेतकऱ्यांना आपल्या 6 एकरातील पपईच्या बागेवर फिरवला रोटावेटर. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं तब्बल 10 लाखांचं नुकसान. नैराश्यमधून उचललं पाऊल. जालन्यामध्ये पाण्याअभावी डाळिंबाची फळबाग जमीनदोस्त. जिल्ह्यामधील 3 मध्यम प्रकल्प कोरडे तर इतर प्रकल्पांमध्ये 19% पाणीसाठा शिल्लक. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस. वैभववाडी ते तरळे राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचं साम्राज्य. वाहन चालकांची कसरत.